महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। खरं म्हणजे शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत, त्यांना तात्काळ बरखास्त केलं पाहिजे। पैशाच्या बॅगा दाखवत आहेत, पैसे मोजताना दिसत आहेत, असं असंख्य विषय आहेत। पण देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्यानं गेम करतील, टप्प्याटप्प्यानं। आणि शेवटचा घाव म्हणजे मुंडे मंत्री होतील की नाही याच्याविषयी मी आता सांगू शकत नाही, पण मला असं वाटतं की त्यांना मंत्रिपदी परत स्थानापन्न करणं हे फडणवीसांना सोपं नाही। ज्या पद्धतीनं बीडमध्ये धनंजय देशमुखांचा खून झाला आणि त्याच्यामध्ये संतोष देशमुख, आणि त्याच्यामध्ये मुंडे यांचं समर्थन असलेल्या गुंडांच्या टोळ्या सहभागी होत्या। याच कारणासाठी त्यांना मंत्रिपदावरून जावं लागलं ना। मग ते कारण संपलं का? अजूनही वाल्मिक कराड जेलमध्ये आहे, अजूनही खटला संपलेला नाही। अशा वेळेला ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप आणि गुन्हे होते, अशांना परत मंत्रिमंडळात घेण्याचं पाप फडणवीस करतील असं मला वाटत नाही। 2 मंत्री फडणवीस मंत्रिमंडळातले भ्रष्टाचार आणि गुंडागर्दी या आरोपावरून जात आहेत किंवा गेले। हा या सरकारला लागलेला काळीमा आहे। 2 मंत्री गेले एकाच गटाचे। खरं म्हणजे शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत, त्यांना तात्काळ बरखास्त केलं पाहिजे। पैशाच्या बॅगा दाखवत आहेत, पैसे मोजताना दिसत आहेत, असं असंख्य विषय आहेत। पण देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्यानं गेम करतील, टप्प्याटप्प्यानं। आणि शेवटचा घाव ते मिंद्यांवरच घालतील याची मला पूर्ण खात्री आहे। नाही, कोकाटे ही हिट विकेट आहे। कोकाटे ही स्वतःच त्यांनी खड्ड्यात उडी मारलेली आहे। तर त्यांची केस आपण पाहिली, सदनिका लाटण्याची खोटी कागदपत्र देऊन, ती आताची नाही आहे ना। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।